हॅलो एव्हरीवन, माझ्या या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सो आज आपण कल्याण येथील अटाळी गावामध्ये एक छोटस दत्त मंदिर आहे, त्याला आज आपण भेट द्यायची आहे. सुंदर असं मंदिर आहे, खूप छान वातावरण आहे, खूप छान निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. सो मला असं वाटतं की कल्याण मधल्या बऱ्याच जणांनी त्याला भेट दिली आहे, पण ज्यांनी अजून भेट नाही दिली आहे त्या मंदिराला, त्यांच्यासाठी हा व्लॉग आहे. सो चला तर आपण या मंदिराचा सुंदर अनुभव घेऊया. छान असा रोड आहे अटाळी गावाकडे जाण्याचा. ते सुंदर असं दत्त मंदिर आहे. आम्ही निघालो आहोत. नाही बाई, मावशीचं काय शहरदादाचं कॉलेज आहे, मावशीचं ऑफिस, काकाचं ऑफिस, उद्या मंडे ती शाळा आहे. हो, तिला सुट्टी मारायची होती बर्थडेच्या दिवशी. सुंदर परिसर आहे हा अटाळी गावाचा, आणि इथूनच एंट्री आहे दत्त मंदिराकडे जायची. देवस्थान श्री दत्त देवस्थान अटाळी. स्वतः आम्ही निघालो आहोत दत्त मंदिराच्या दिशेने. छान आहे, झाडी आहे, मस्त जंगलातून रोड आहे. खूप सुंदर असा रोड आहे हा, आणि प्रत्येकाने जावं आणि दर्शन घ्यावं. तुम्ही बघू शकता, मस्त जंगलातून रोड आहे. असं वाटतंय आपण शहरात नाहीच आहोत. छान जंगलातून जायचा रस्ता आहे हा. खूप छान दाट अशी झाडी पण आहे. खूप सुंदर ठिकाणी हे मंदिर आहे, सगळ्यांनी जावंच. या छोट्याशा आणि सुंदर रस्त्यावरनं जाताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते. सभोवताली निसर्गाचं सुंदर रूप, हिरवळ, आणि शेवटी एक छोटंसं मंदिर, मनाला प्रसन्न करणारा अनुभव. निसर्गाच्या कुशीत जाणारा हा छोटासा रस्ता, आजूबाजूला हिरवाई, शांत वातावरण, आणि या प्रवासाचा शेवट या सुंदर मंदिरात, मनाला शांती देणारा हा क्षण खरोखरच खास आहे. आता बिबट्यांचे निशाण. अरे यार, काय नाही, इथे कुठे बिबटे येतात. चला, कुठे काढायचे फोटो? जंगल वाटलं पाहिजे, म्हणजे जंगल आहेच. ए बाई, आई नको, तू शिस्तीत ह्याच्यात उभी राहा, प्लेन ह्याच्या मध्ये. अगं बाई, पुढे जा ना जरा, त्या तिकडे जा, थोडीशी जवळ जायची. हा, बस बस बस. जंगल वाटतंय का? हा, वाटतंय. वाटतंय घनदाट जंगलात आहे ग. तू. रेडी. छोट्याशा मंदिराकडे जाणारा हा निसर्गरम्य रस्ता, आजूबाजूला मस्त जंगल, आणि हा कोकिळेचा मधुर आवाज. आहा, मन प्रसन्न झाले. या शांत वातावरणात हे भलं मोठं वडाचं झाड दिसलं, आणि खरंच मन हरवून गेलं. अशा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना एक वेगळी शांती आणि आनंद मिळतो. मंदिराकडे जाणारा हा प्रवास खूप सुंदर आहे. हे झाड तर खूप वर्षापूर्वीचं असेल, आणि खूप सुंदर असं झाड आहे. लटक थोडंसं, चल. वडाच्या पारंब्या दिसताच माझी मुलगी लगेच खेळायला गेली. तिला त्या पारंब्याबरोबर खेळताना खूप मजा आली. लटक परत. लटका लटका. चला, शेवटी आम्ही हा 5 मिनिटाचा सुंदर असा जंगलातला रस्ता पार करून देवळापाशी आलेलो आहोत. आता देवळात जाऊन दर्शन घेण्याचा आनंद हा काही वेगळाच आहे. आमची दुसऱ्यांदा भेट आहे मंदिराला. पहिले आम्ही आलो होतो तेव्हा तिकडे खूप मांजरी होत्या, पण आता इथे असं लिहिलेलं दिसतंय की मांजरी आणि कुत्रे सोडू नये बहुतेक, त्यामुळे मांजरी इकडच्या खूप कमी झाल्या. आता हे सुंदर मंदिर आपण एक्सप्लोअर करू. आता आम्ही दत्त मंदिरात आलो आहोत. हे मंदिर खूप शांत आणि सुंदर वातावरणात बसले आहे. इथे आल्यावर मनाला एक वेगळी शांती आणि समाधान मिळतं. दत्त महाराजांच्या दर्शनाने मन प्रसन्न होतं, आणि या पवित्र ठिकाणी काही वेळ घालवण्याचा अनुभव खूप सुंदर वाटतो. ही दत्त महाराजांची मूर्ती खूप सुंदर आहे.
मूर्तीच्या चेहऱ्यावरची शांतता आणि तेज मनाला आकर्षित करतं. इथे आल्यावर खूप छान आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. आता इथे आम्हाला छोटूशी आळी दिसली आहे, सो तिला बाजूला करण्याचा प्रयत्न चालू आहे की कोणाच्या पायाखाली येऊ नये, म्हणून आम्ही तिला बाजूला करतोय. बिचारी रस्ता भटकली, काय करते? उचलतीये तिला हातात. नाही नाही येते. आळी आहे, आळी, छोटीशी आळी. मध्ये नाही लावली. हा बघू इथे थांब ना आता लावून तर बघ. एक फोटो काढ आणि मग एवढा कसं नाही करायचं. अगं इकडे बघ, हे युट्यूबला टाकणार आहे, लवकर युट्यूबला युट्यूबला टाकणार टाकणार शूट हो चालू शूट आहे. चालू आहे, युट्यूबला टाकणार आहे. बघा आता आमची अनाया ना मस्त टिकली लावून एक छान पैकी फोटो काढणार आहे. बघू बरं. शी ठीक आहे नाकाला लाव. नाक थोडी नाही. बघू नाक बघू दे. नाक बघू ना. काय वाट लागली? बघ बघ लवकर लवकर बघू बघू इकडे बघू. बापरे, पाय चांगलेच तापतायत, पाय चांगलेच तापतायत. स्वामी समर्थांचा मठ आहे इकडे. सुंदर असा स्वामी समर्थांचा छोटासा मठ पण आहे इकडे. सुंदर मूर्ती आहे. आणि फरी पण आहे. फायनली एक माऊ मिळाली आम्हाला इकडे. तिच्याशी खेळतोय आम्ही मस्त. पाहिजे का? इथे खूप जुनं असं औदुंबराचं झाड आहे आणि त्याच्या खाली परत छोटूसं मंदिर आहे छान दत्ताचं. आमची अनाया ॲनिमल लवर काही कॅटला सोडत नाही आहे. तिला तिच्याशीच खेळायचं आहे, आणि कॅट पण मस्त तिच्याशी बोलती हळूहळू छोटू छोटू आवाजात. सो आमच्या अनायाने खूप एन्जॉय केला कॅट बरोबर. पण गोकू, ओ गोकू, कुठे ओ गोकू होस्ट करा थोडा व्हिडिओ. खडे असतील. हळूहळूच आहे, खूपच सुंदर ठिकाण. माईक नाही आपल्याकडे. व्हॉइस ओव्हर नंतर झाला. हे बघ पुढे बघ, नदीचं पात्र आहे मस्त काय नाही. वाव सुंदर. याच्यावर पाणी ठेवायचं जर बसायचं. वाव, व्ह्यू आहे. किती छान आहे. गाडी आहे. एकदम क्लीन आहे ना. आवडलं तुला? मला खूप आवडलं. हो. म्हणजे आपल्याला तर असं वाटतच नाही की आपण कल्याणात आहोत, कुठेतरी बाहेर नाशिक शांत कोकणात निसर्गाच्या वगैरे. ठिकाणी असं कुठे कुठे वाटतं?
ते बघ कळी त्याचीच वाव. किती गोड आहे ना. इथे तुम्ही बघू शकता गुरु गोरखनाथांची एक छोटीशी कुटी आहे. खूप वर्षापूर्वी जिथे जेव्हा इथे पूर्ण जंगल होतं, हा पूर्ण जंगल परिसर होता, तेव्हा इथे हे गुरु राहायचे आणि त्यांची छोटीशी कुटी आहे. त्यांनी छान जतन करून ठेवली आहे त्यांचं सगळं सामान. हे होते हे इथे. हे बघितलं बाबा? जुनं देव आहे. हे होते गुरु गोरखनाथ. गोरखनाथ नाही होते, योगी दादानाथ. गोरखनाथ आखाड्यात गोरक्षनाथ. केसावर केवढे वाढले त्यांची गाडी आहे इथे तुम्ही बघू शकता इथे शूटिंग चालू आहे मंदिराच्या परिसरात. आम्ही जस्ट विचारलं तर ते कृणाल म्युझिक यांच्यासाठी यूट्यूब व्हिडिओ बनवत होते. सो मजा आली त्यांचं शूटिंग बघायला आम्हाला खूप. हो ए चला चला. नाया चल. ऍक्टिंग कर नुसती. थांब थांब शूट करते. थांब थांब परत एकदा घे झोका. झोका घे एकदा. तेच छान आहे. हा घे झोका. काय विचार चल ना जायचंय ना. नाही जायचंय बरं असतं जास्त किती का नाही जायचंय पण थोडा वेळ तर थांबूया. तर थांबलो ना तर भुका लागल्या सगळ्यांना. चला. पण करायचं काय थांबून थांबून काय करायचंय. व्हिडिओ काढते ना. काय काढते? असंच का थांबायचं तुला इथे सांग, कारण सांग आधी मला. आपण तेव्हा थांबलो तसं थोडं. तेव्हा थांबलो आणि आता थांबण्यात फरक आहे. आता काय थांबायचं हे कारण सांग. आपण तेव्हा काहीतरी घेऊन आलो होतो ना खायला. आता आपण काहीच नाही. गरम होतं, उन्हाळा खूप आहे, गरम आहे, ऊन आहे, सगळ्यांना त्रास होतो. मग तेव्हा पण तर ऊन होतं. तेव्हा थंडीचा महिना माझ्या होता. मुलीला हे मंदिर एवढं आवडतं की ती इथून जायलाच मागत नाही. आता पण ती तेच करते तिच्या बाबांशी आर्ग्यू की मला अजून थोडा वेळ आपण थांबूया. दर्शन झालं चला. इकडनं जावं लागेल आपल्याला त्यांचं शूटिंग मध्ये. तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला खूपच ताडगोळ्याची झाडं आहेत आणि खूप छान ताडगोळ्यांच्या झाडांची कमान अशी छान बनलेली इथे दिसते. सो अशाच प्रकारे आम्ही मंदिराचं खूप छान दर्शन घेतलं आणि आता घरी निघालो आहोत. इथलं शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवताना हे 2 तास कसे गेले खरंच कळलं नाही. मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा मंदिराचा ब्लॉग इथे संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.